इतका चांगला त्यांना रिझल्ट आलाय आणि मेन म्हणजे तुम्ही जसं सांगत होता तसंच घडलं ना शेवटी. हां आणि वेळ कसं आल्या वेळ आल्यावर घडतं ते. बघा कसं आहे ना, की मी म्हटलं ना, स्वामींनी मला या क्षेत्रात आणलंय. त्याच्यामुळे मला बिझनेस हे माझं प्राईम उद्दिष्ट नाहीये. आय एम अ फायनान्स कन्सल्टंट. सो तो माझा आहे चालू छान. पण हे मला आत्मिक सुख देतं हे करताना. करेक्ट, करेक्ट. मग तिथे स्वामी आय एम आन्सरेबल टू स्वामी. म्हणजे तुम्हाला ना एक एक खरंच खूप महत्वाचा आहे हा अनुभव मी सांगते. अ, साधारणतः 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका जातकाचे अंधेरीला लागणारं अतिशय नोन व्यक्तिमत्व आहे. मी क्लायंटची आयडेंटिटी डिस्क्लोज करू शकत नाही, कारण जसं सीएनचं असतं तसं आमचं असतं, की एव्हरीथिंग इज विथ मी. आणि त्यांचं असं ही इज नॉट दॅट स्ट्राँग बिलीव्हर. त्यांचा तेवढा विश्वास नव्हता. मग त्यांच्या बायकोचा विश्वास होता, की आपण करून बघूया, हे करूया. म्हणाले, "ठीक आहे." आणि मला कळतंय, की नाहीये त्यांना योग. म्हटलं, "ठीक आहे, चला आता क्लायंट समोरून बोलवतायत, तर मी जाणं." बरं मी सांगितलंय तरी पण ते नाही होते. म्हटलं, "ठीक आहे, चला करूया." जवळ-जवळ 8 दिवस वास्तू बघतोय आम्ही. ओके. आणि म्हणजे माझं ऑफिस डोंबिवलीला आहे. मी राहायला ठाण्याला आहे. ठाण्यावरून मला रोज सकाळी 9:30ला तिथे पोहोचायचं आहे. कारण सकाळी 9:30 ते जवळ-जवळ 6 वाजेपर्यंत वाचतो. फुल डे इन्व्हेस्ट करायची मी. ओके, ओके. इतक्या वास्तू बघितल्यात. शेवटी ना एक दिवशी येताना मेट्रोमध्ये मी स्वामींना म्हटलं, "स्वामी मी थकली आता. प्लीज यांना एक घर द्या." म्हणजे मी चुकली, मला नको. लिटरली माझी ही भावना होती. आणि दुसऱ्या दिवशी गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसऱ्या दिवशी मी 3 नंबरची वास्तू बघितली. स्वामींचा नंबर आहे 3. 3 नंबरची वास्तू फायनल केली. म्हटलं, "ये यहाँ पे टोकन दे दो आप और वास्तू फायनल करो." ओके. झाले. ती पण खुश. बरं, वास्तू कुठे फायनल झाली? समर्थनगरमध्ये. अच्छा. वास्तू फायनल झाली, त्यांच्या बिल्डिंगपासून स्वामींचा मठ 5व्या मिनिटाला. आणि समर्थ ना. समर्थनगर. मी स्वामींना म्हटलं, "ओके स्वामी तुमची इच्छा आहे, मला तुम्ही मुक्त केलं. थँक यू सो मच." कारण काय होतं ना बघा, मुंबईमध्ये टाईम इज द मनी. म्हणजे मला लाख इच्छा आहे, पण माझी वेळ इन्व्हेस्ट होते. सो टाईम इज द मनी. आणि मला मला ना खूप ड्रेन व्हायचं त्यांच्याकडनं आल्यावर. प्रचंड निगेटिव्ह ऊर्जा जाणवायची मला. तर ते केलं. मी एवढी खुश झाली, म्हटलं, "ओके स्वामी सगळं छान मस्त." आणि सगळं केलं. मी त्यांना दिलं. मी मुहूर्त दिला. त्या मुहूर्तावर थोडंफार पुढे-मागे झालं. त्या करेक्ट मुहूर्तावर नाही झालं हे मला कळलं. पण म्हटलं, "ठीक आहे स्वामी सांभाळून घ्या." हे सगळं झालं आणि 3 महिन्यांनी त्यांनी मला सांगितलं, "मॅडम हम लोग वहाँ से निकल गए." ओके. आणि आय वॉज शॉक्ड. म्हटलं, "असं का झालं?" आणि मग मला राहवलं नाही, की मी टॅरोट मांडलं लगेच. म्हटलं, "मला आत्ता लगेच उत्तर हवंय." आणि टॅरोटमध्ये स्वामी म्हणाले, "तुझी इच्छा होती ना घर बघून द्यायची." ओके. मी दिलं. हां, त्यांची इच्छा नव्हती ती. त्यांच्या नशिबात असायला पाहिजे होतं ना, की त्या जागेमध्ये राहणं. ओके, ओके. आणि ना, म्हणजे मी लिटरली खरंच आत्ताही मागते, मी तेव्हाही माफी मागितली, की "ठीक आहे स्वामी, माझं चुकलं. ते कदाचित ती माझी ऊर्जा देणं किंवा ते लागणं हे माझं प्रारब्ध होतं. पण मला तुम्हाला इन्व्हॉल्व नाही करायला पाहिजे होतं." आणि मला तो क्षण इतका म्हणजे हे मन हेलावून गेला, की "अरे, मी का असं केलं?" पण नंतर मला सहज आलं, की नाही ठीक आहे, ही पण स्वामींची इच्छा होती. कारण त्यांना स्वामींना तो अनुभव द्यायचा होता आणि मलाही द्यायचा होता. त्याच्यामुळे हे घटना घडणार होती म्हणून मला तो भाव इतका आर्ततेने आला. आणि मग मी स्वामींना म्हटलं, "सॉरी स्वामी, मी आता इन्व्हॉल्व नाही करणार. तुम्ही तुमचं बघा, माझं मी बघीन." म्हणजे धिस इज हाऊ म्हणजे मी असंच स्वामींशी बोलते आणि असं हे करते. आणि मग तो दिवस आणि आजचा दिवस. मग मी स्वामींना म्हणजे नो डाउट स्वामीच हे करून घेतात. पण मग मी मध्यस्थी करायला लावत नाही स्वामींना. करेक्ट. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं, की आम्ही काही नाही करू शकत. करेक्ट. तुमच्या नशिबाचे भोग आहेत ते भोगल्याशिवाय ती सुटका होत नाही.